सगळं घर घाण करून ठेवलं. कोण आहे तिकडे? नयनतारा. ताई सगळं घर खराब होतंय. हो, पण तू नको काळजी करू नकोस. आता मुलं खेळतायत ना बाहेर, एखाद्याचा फुगा आत आला असेल. अगं त्या दोघी आहेत ना, त्या साफ करतील, सांगते मी त्यांना. तू तू नको काळजी करूस. कामिनी, रागिणी, लवकर या इकडे. काय का माहिती? हे का? तू एकटीच कशी आलीस? रागिणी कुठे आहे? होती, काहीतरी काम आहे म्हणाली आणि जरा बाहेर जाऊन येते म्हणाली. येईल एवढ्यात. हे पाहिलंस ना, हे आपल्या अनिकाचंच काम असणार आहे. तुमच्यासारखीच गरम डोक्याची झाली आहे ती. कुठे कसं वागावं काहीच कळत नाही तिला. सगळी फरशी घाण करून ठेवली आहे, तेवढी पटकन पुसून घे. पुसूया ना, पुसूया. पण रंगपंचमीचा खेळ आहे, मुलं खेळत राहतील. म्हणजे आत्तापासून संध्याकाळपर्यंत खेळत राहतील, रंग टाकतील, सगळं घर असं घाण होत राहणार, दिवसभर होत राहणार. मी काय म्हणते, एकदाचा त्यांचा खेळ होऊ देत ना. म्हणजे मग असं संध्याकाळ झाली की सगळ्या गोष्टी अशा चकचकीत साफ करता येईल. आता ही साफ करत ती गोष्ट. तू विसरलेली दिसतेस. तुमची शिक्षा चालू आहे अजून. मुलं जितक्या वेळेला घाण करतील ना, तितक्या वेळेला फरशी साफ करायची तुला. हे जर नसेल करायचं तर मग कायम इथेच राहायचं नयनताराच्याकडे नोकर बनून. नाही, असं नाही. आणि अगदी नोकरच कशाला आपण बनायला पाहिजे. आपलं घर म्हणूनच बोलवले ना तिने. आपल्या घरात करायला काय हरकत आहे. हो, मी करते, ते करते. ठीक आहे, नंतर होईल. झालं येवना चकचकीत. आणते मी पुसायचं. आणि राणी आजी तू पण काळजी करू नको बेटा, लागणार. त्या कमळीच्या चेहऱ्याला रंग लागणार आहे. साधा सुद्धा रंग नाही, तोंड काळं होणार आहे तिचं. हे काय माहिती? काय याच्यात आहे ना, याच्यात केमिकल युक्त रंग आहे हा, कळला? आणि हा चेहऱ्याला लावला ना की पुढचे 4 दिवस चा चेहरा काळाच राहील. कितीही काही प्रयत्न केला तरी तो रंग जाणार नाही. तेव्हा अनिका, जा जा त्या कमळीचं तोंड काळं करून ये. मला बघायचंय पुढचे 4 काय 4चे 8, 8चे 16 दिवस जरी तिच्या चेहऱ्याला असा काळा रंग बघितला ना की मला खूप आनंद वाटणार आहे. सांभाळून सांभाळ. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. लावलं रे आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज पहिल्यांदाच कुणी तर मला रंग लावला असेल. नाहीतर मी गावात नाही, एकदम फास्टात पळतोय. खरं इथे जागा बी कमी होती. ऋषी सर, मानलं तुम्हाला. आज पहिल्यांदा कमळी कुणाला तरी गावली या. मग अरे भाई किसका है? क्या बात है ऋषि भाऊ.
आजपर्यंत ही पोरगी रंग लावायला कोणाच्याच हाती गावली नाही, पण आज तुम्ही रेकॉर्ड मोडला राव. चहा द्यायला लागतो आता ते बघा. काय ग कमी टमी, सीन्स लाईक तुझं फर्स्ट टाइमच आहे होळी. आता रेश सोबत होळी होळी खेळून झालं असेल तर माझ्यासोबत होळी खेळ, ठीक आहे? आणि काय ही काय पद्धत आहे का रंग खेळायची? वाय व्हॉट्स द प्रॉब्लेम? मला असंच आवडतो, तुम्ही असंच खेळणार. वाई काय ये की माझ्या समोर, तुला दाखवतो मग कशी रंगपंचमी खेळते ती. ए शळा, तुझ्यासोबत खेळण्यात मला काही इंटरेस्ट नाही, लायकीत राहायचं. चल माकडी. कमळी जा बाळा, तू काळा रंग धुवून टाक, जा धुवून या आधी. होय. आणि का ग, तुला रंग लावायचं होतं मला, तर मग असं बेसावध असताना कशाला लावला? तुला खेळायची होती ना माझ्या संग रंगपंचमी, मग मला सांगायचं की आपण दोघी मिळून खेळलो असतो की नाही. आणि एवढे सगळे रंग आहेत, त्यात तुला काळाच रंग मिळाला होता का? माझा फेवरेट आहे. असं एक्सपेक्टेड. जाऊ दे कमळी, तू तोंड धुवून घे. निंगी तिच्यासाठी टॉवेल आणतेस प्लीज. होय